सो हॅलो गाईज, आता माझी दीदी आणि माझा भाऊ इकडे आलेले आहेत. आम्ही आमची गणपतीची मूर्ती फायनलाइज करायला चाललोय. तर निघूया पटकन. काय केलंस? रोनाल्डोची मुंडी पाडलीस. रोनाल्डो सो गाईज, चला आम्ही निघतो आता. तुम्हाला डायरेक्ट आम्ही कारखान्यात जाऊन भेटू. बाय. सो गाईज, आम्ही आमच्या पहिल्या जागेवर आलेलो आहे. गणेश टॉकीजचा एरिया आहे हा. माझ्या बिल्डिंग जवळच आहे. आणि इकडे हा कारखाना आहे असा. ही माझी दीदी, ही मेरा भाय. आता आपण गणपती बघायला घेतला ना आहे बघ, घेतला. आम्ही आता गणपती बघायला सुरुवात करूया. तर बघूया कशा गणपती भेटतोय. चला सिनेमॅटिक ही मूर्ती बघा, चिंतामणीची 2024 वाली कॉपी मूर्ती. खूप सुंदर मूर्ती आहे तिकडे. पण आमची खोज अजून पण चालूच राहील. तुम्ही विजिट करा श्री सिद्धी वल्लभ आर्ट्स. इथे गणपती यांचा पूजलेला आहे. नाही 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 यांची आहे. हे बघा, श्री स्वामी समर्थांच्या रूपात स्वामी समर्थ. इथे कलर्स खूप ब्राईट आहेत, जसं की तुम्ही बघताय. आणि खूप डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे. म्हणून मला वाटत नाही इकडे आपली मूर्ती मिळेल जशी. हां, इथे ओ माय फ्रेंडवाली गणेशावाली कार्टून रूपात अशी खूप सुंदर मूर्ती आहे. गोड आहे एकदम. पण बघा तुम्ही, ह्याला पण खूप डायमंड वर्क केलेलं आहे. कार्टून रूपातली मूर्ती आवडत नाही. हां, मम्मीला कार्टून रूपातली मूर्ती आवडत नाही. तर मग आपल्याला पाहिजे सिम्पल, जसं की ही सुंदर मूर्ती अशी सिंपल. हां, अशी सुंदर मूर्ती, सिंपल मूर्ती. चला बघूया अजून कुठे काय नाही. सो गाईज, आम्हाला ही मूर्ती पसंत आलेली आहे. हिची बैठक वगैरे जशी मला पाहिजे तशीच होती. देता घेता हातसुद्धा आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की त्या मूर्तीला मुकुट नाही आहे. तर त्यांनी ते काय फेटा बांधला आहे, फेटा बांधलेला आहे. तर आम्ही आता त्यांना विचारतोय, दादा आहे तिकडे, त्यांना आम्ही विचारतोय की ही मूर्ती आपल्याला मुकुटासकट मिळेल का. जर ही मिळत असेल तर आपण ही मूर्ती पण चॉईसमध्ये ठेवू. आणि हे जवळच आहे, तर मग आपण इझिली मिळू शकतो. ही मातीची मूर्ती आहे पूर्ण, जसं तुम्ही बघू शकता. हा मला सांगतोय फोन कसा फिरवायचा. दीदीला सुद्धा ही आवडलेली आहे ना दीदी. दीदीला आवडली म्हणजे 50% डन. खूप सुंदर मूर्ती. तिच्या पुढे सुद्धा ही एक मूर्ती आहे, खूप सुंदर आहे ही. ही एक मूर्ती दीदीला पसंत आली आहे. आणि ही सुद्धा आमच्या एका चॉईसमध्ये असेल. तुम्हाला मी लांबून मूर्ती एकदा दाखवतो, बघा कशी अट्रॅक्ट करते तुम्हाला. ही सुद्धा थोडी काहीतरी युनिक प्रकारची मूर्ती आहे. हिचा स्किन टोन बघा. ट्रेडिशनल आउटफिट आवडलाय दीदीला हा ट्रेडिशनल आउटफिट आवडला. ह्याचं मुकुटचं डेकोरेशन बघा, खूप सुंदर मूर्ती आहे ही सुद्धा. पण ही मूर्ती आहे ना, मी तुम्हाला एकदा लांबून दाखवतो. तर बघा किती अट्रॅक्ट करते ती. बघा गाईस, कशी अट्रॅक्ट करते. आपलं काम झालं. आलू पराठ्यासाठी तू धोका दिला आम्हाला. हे ब्लॉग फॅमिली वाले बघणार आहेत. तुझी आई माझी आई, ठीक आहे. हा, हे ब्लॉग फॅमिली वाले बघणार आहेत. फॅमिलीवाले बघणार मग काय झालं. पण तू भाई आम्हाला पराठ्यावरून ऐकून दाखवलं. पराठ्यावरून माझ्या आईचं जेवण आवडत नाही. तुझ्या आईचं जेवण मला आवडत नाही, कारण मी चुजी आहे थोडा. भेटूया गाईज पुढच्या दुकानात. याचा फोन माझ्या घरी राहिलाय, पहिला तो आणूया. तर आम्ही आधी फोन घ्यायला जाणार. हा, याचा नवीन फोन घ्यायला जाणार. घरी आम्ही जात नाही, आम्ही रुतबेवाली लोक आहे. आम्ही पहिला नवीन फोन घेणार. कुठला आयफोन 16 Pro Max. 16 Pro Max आणायला चाललोय आम्ही. पवनचा गणपती ब्लॉग कॅन्सल, आता नवीन फोन ब्लॉग करूया आपण. काय बोलतो मराठी. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मनसे. बरं भाई, माझ्या भावाचा फोन आलेला आहे. आयफोन भेटला नाही. Pro Max. आयफोन भेटला नाही. अच्छा, हा काय मग काय ऑन द स्पॉट ऐकू उचलला आम्ही. हा, त्या गरिबांकडे आयफोन नव्हता, म्हणून आम्ही ऐकू चला. आता जरा काय बोलतो ते आपण ऐकू. आणि आपण निघू.
हा आपण आपल्या फूड ज्यूसवाल्याकडे जाऊया खायला. सबस्क्राईब सबस्क्राईब येस सबस्क्राईब सबवे खाऊया सबवे सबस्क्राईब. अरे नको घालू, इकडेच जायचंय. हा चल. सो आम्ही आलो इकडे आपल्या फूड ड्यूट्सवाल्याकडे खायला. आता बघूया दीदीला काय पाहिजे. त्या दीदीला माहित नाही काय पाहिजे. जसं की तुम्ही बघू शकता आता आम्ही आलोय जेवायला, पेट म्हणजे पूजा करतोय. स्नॅक्स खायला. यांच्या भाषेत स्नॅक्स बोलतात. तो चेहराला पिंपल दिसत पिंपल इथे टिकली दिसते. इथे छोटूस आहे. Oh, that's beauty. नाही बाय आपण अरे. इथून पप्पा कसे असतात बघा. छोटे छोटे डोळे. सो गाईज आमचे लालबागचे इकडे सगळे चिंचणीवाले गणपती बघून झालेले आहेत. आता आम्ही जातोय कडी रोडला. तर बघूया तिकडे जाऊन आपल्याला काय कसे गणपती बघायला भेटत आहेत. जॉगिंग चालू इकडे. शिट मॅन. तर आता मंडळी आता आमचे किती 4-5 दुकानं झाले असतील. अँड आता आम्ही खूप सारे गणपती बघितले. त्या हर एक दुकानामधून एक चॉईस करून आम्ही त्यांचा फोटो घेतला. आणि लास्ट मोमेंटला आम्ही तुम्हाला दाखवणार की आम्ही कुठला गणपती चॉईस केला. म्हणून तुम्ही कमेंटमधून सांगू नका कोणाला पाहिजे काय नाही. पाहिलं नाही इकडे पण माहीत नाही एवढं. बघायची चल बघूया. असंच चल डायरेक्ट सिनेमॅटिक. तो गाईज आम्ही आता आलोय गणसंकुलला. इकडे बघूया आपल्याला मूर्ती मिळते का जशी हवी तशी. अरे बाय ब्लॉगर में धक्का दे रहे हो क्या मेरे को? आम्ही रोए नाही की आम्ही ते धक्का देला तू. चला. हो गाईज इकडे सगळे मोठे गणपती बनतात. सगळे नाही म्हणजे काही मोठे गणपती बनतात. सगळे तुम्ही बघू शकता इथे सगळे हात पाय वगैरे ठेवले आहेत. इकडे वरची सगळी वरचं सगळं अंग ठेवलं आहे. इथे काही मोठ्या हाफ फेरी आहेत. खूप सुंदर आहे बघायला. चला आपण इथे. सो गाईज आम्ही आता चहा प्यायला कॉफी प्यायला आलो आहे. थोडा रिलॅक्सेशन. आणि मग कॉफी पण बघूया पुढे कुठे आपल्याला मूर्ती मिळते का. अजून बोलणार गणसंकुलमध्ये बघितलं. एक आवडली पण साईजमध्ये नव्हती. 2.5 फूट होती. आम्हाला 2 फूट पाहिजे. बघूया अजून दुकान आहे. पीस आउट. मला आता ही मूर्ती इकडे पसंत आलेली आहे. दीदीला सुद्धा ही आवडलेली आहे. एक प्रॉब्लेम आहे फक्त ही 2.5 फुटाची आहे. पण ह्या मूर्तीसाठी मी हाईट वाढवायला सुद्धा काही विचार करणार नाही. कारण खूप सुंदर मूर्ती आहे. बैठक वगैरे पण खूप सुंदर आहे. ॲटिट्यूड बसलेली अशी एकदम. ही अजून अनफिनिश्ड आहे. फिनिशिंग वगैरे पाहिजे अजून होणार आहे याची. बट आमच्या नशिबात नाही नशिबात आहे. ही बुक आहे. आपल्याला तशी मिळणार दुसरी सेम मिळणार आपल्याला. सेम मूर्ती मिळणार आपल्याला. टेन्शन नका घेऊ. माझा हेल्मेट कुठे ठेवलं गाडीमध्ये बाळा. गायब होईल ते. तिथे सर आहे गाडी. नाही बाहेर आहे. बाहेर लावले. जा ना घेऊन ये ना. बुट्टा घालायला लागतात मला. माझ्यासाठी क्रॉस घेऊन जा. जा 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 काढ. हेल्मेट नाही सांगणार मला भरोसा आहे ना. एरिया चांगला आहे बाळा जाणार. एरिया चांगला असला तरी काय झालं. माणसं नाही चांगली काय. हेल्मेट गणपती बाप्पाला सांग. इथे बघा हा राजा इथे 2.25 फुटाचा खूप सुंदर राजा. 2 आहे. खूप सुंदर 2 फुटाचा कन्फर्म. POP मध्ये. हा सुद्धा एक आहे मोठ्या साईज मध्ये. खूप सुंदर. बघू शकता आपले मल्हारी शुभामचा मल्हारी. खाली नको. खाली हा. तयारी चालू. हेल्मेट भेटलेलं आहे. हेल्मेट महिला महत्वाचं आहे. हेल्मेट गायब होतं लगेच. इकडे काय कुठे पण गेलं तरी गायबच होणार. असं ओपन नाही ठेवल्यावर. हेल्मेट सांभाळा. काळजी घ्या. आता बघूया फायनल केलं की नाही. त्यांना मी आवडतो की नाही बघूया. आपला ब्लॉग आवडला तर ते येतील. नाही आवडला तर नाही येणार. तुम्ही लाईक करा म्हणजे त्यांना वाटेल की हा ब्लॉग आवडतोय लोकांना. येस फर्स्ट टाइम.
आपले ती मूर्ती आहे जी आम्हाला आवडलेली आहे, पण ती एवढ्या आत आहे की आम्ही तिकडे जाऊ नाही शकत, म्हणून आम्ही इकडूनच बघतोय. उद्या येऊन बघू, भेटली तर ती बुक करू किंवा एका दुसऱ्या दुकानात, किंवा आम्हाला जी दुसरी मूर्ती एक आवडली आहे आम्हाला एक पण, आवडली आणि ती आम्ही बुक करायला आलेलो सगळं दुकानात फिरून. आणि सीन झाला असा की आम्ही आत याय ते बुक करणारे बाहेर यायला, म्हणजे आम्ही गेलो, आम्ही बोललो त्यांना की आम्ही बुक करतोय. ते बोलतात नाही आत्ता म्हणजे 5 मिनिटं झाले आहे ते बुक करून गेले वसईवाले आणि वाशीवाले. वाशीवाले बघितलं. वाशीवाल्यांना तर आता- पकडून मारला पाहिजे. वाशीवाले इकडे कशाला येतात मारायला लालबागला? लालबागला कशाला येतात नाही, तुम्ही? तुमच्या इकडे अक्कल बुक नाही करा का ना तुम्हाला? मूर्त्या. इकडे करा ना, येतात मारायला. आमची बुकिंग गेली ना आता हा, इकडून. आमचा गणपती ठीक करा आहे, तुमच्यामुळे. तुम्ही आहे, आम्ही लेट आलो थोडं. नाहीतर काय, नाही तर कारण आम्ही जी मूर्ती चॉईस केली, दीदीने जी चॉईस केली, सगळ्यांना जी आवडली ती मूर्ती आता कुठल्या तरी वाशीवाल्यांनी बुक केली आहे. वाशीवाल्यांना एवढा मारणार ना मी, वाशीवाले इकडे येऊन बुक करायची नाही मूर्ती, तुमच्या इकडे बुक करा. तुम्हाला काय इकडे मुंबईला यायचं आहे, गाववाले साले, नवी मुंबईवाले, त्याला हे काय नाही. मारीन तुम्हाला. वाशीवाले इकडे येऊ नका, वॉशिंग इकडे. वाशीवाल्यांना मारणार मी, परत इकडे आलेलं पाहिजे तू. मस्करी करतोय नाही तर येईल सगळे वाशी इकडे माझ्यावर. काय घाबरतो काय? नाही यार, कुठल्या तरी वाशीवाल्यांनी मूर्ती बुक केली यार. उद्याच झाली पण ठीक आहे. तो बोलला आम्हाला दुसरी मूर्ती घेऊन देणार. हॅपी बघू आता काय बोलतोय. त्यांनी आणून दिली तर नशीब, नाहीतर मग दुसरी बघावी लागेल आम्हाला. चला बघू. सो गाईज, आम्ही आता धारावीला आलेलो मूर्ती बघायला, बट सायन धारावीला मूर्ती बघायला आलेलो, पण इकडे पण काय एवढी पसंत नाही आली. एक आहे माणूस, तो आमची बोलला आम्हाला, आवडलेली मूर्ती आम्ही गमावली आहे. नाही असं काही नाही. तो माणूस बोलला मला 100% मूर्ती मिळेल म्हणजे मिळेल. आता बघूया तो काय बोलतो. तरी आम्ही जाणार आहे बँड्राला पवनकडे, आणि तिकडे बघू एकदा मूर्ती मिळते का. मिळाली तर गणपती बाप्पा मोरया, नाही मिळाली तर खोज कायम रहेगी, चालू रहेगी. भेटू लवकरच. असं काही आम्ही इकडे आलो आता. हे शेवटचं दुकान आहे बँड्राचं. बघूया इकडे. हां, 12-13 दुकान असेल. बघूया इकडे. ते बोलल्यात मूर्ती मिळेल, प्राईस वगैरे तशी सेम टू सेम मूर्ती भेटते का बघू. भेटली तर देव पावला. बघूया गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला इकडच्या मूर्त्या आम्ही जेवण करून नको बाहेर. सगळं थकून बिकून झाल्यानंतर आता आम्ही चाललोय घरला. एकदाशी सुकून भेटलं. किती वाजता? नाही, 2 वाजता आम्ही निघालो घरातून. 2 वाजता ही लोक निघाले आहेत. 2:30 वाजता माझ्या घरी आले आहेत. 3 वाजता माझ्या घरून निघालो आहे. आता जवळजवळ 10 वाजत आले आहेत. मूर्ती काय अजून भेटली नाही. यांना सांगितले बँड्रावाल्यांना की अरेंज करून द्यायला. बघूया ते अरेंज करून देतात काय. 12-13 दुकानात फिरलो आरामात. किती मस्त मस्त मूर्त्या दिसल्या. म्हणजे मूर्ती दिसली. दीदी चालली आहे. दीदी गेली आहे गुलाबजाम घ्यायला माझ्यासाठी. जे आता बाहेरून जेवण मागवलं ते जेवण बाहेरून मागवलेले आहे आम्ही. पवनने माझी बाईक घेतलेली आहे, मी त्याची बाईक घेतलेली आहे, एक्सचेंज केलेली आहे. पवनची मैत्रीण इकडे भेटलेली आहे. दीदीने स्प्राईट वगैरे आणलेलं आहे आमच्यासाठी. आमची सेवा चालू आहे आमची. पहिला पगार. पार्टी कसली आहे माहीत नाही. गणपती तर काय बुक नाही झाला, पण पार्टी कसली आहे माहीत नाही. करतोय म्हणून करतोय. पहिला पगार. हां, पहिल्या पगाराची पार्टी. दीदीचा आज पहिला पगार झालाय. चल पाऊस येतोय. तुझी सॅलरी रिव्हील करू का दीदी? पीस आउट. हिच्यात तर कसल्या नाही करते. एवढी सॅलरी आहे की 2 महिन्याचं पैसे साठवले अख्खी सॅलरी तर एक BMW तर नक्की येऊ शकतो. Oh my God. चला बस झालं. चला, आता युट्यूब वरून आजचा पैसे vlog येतील इथेच आम्हाला. संपूया. आपण भेटूया गणपती बुक करायच्या वेळी. हां. बाय बाय.